नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदी, आरोग्यदायी आणि तुमच्या मनोकामना सगळ्या पूर्ण हो. काय होय. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो असं आहे की आम्ही पण काय केलं माहिती आहे का, आज आज 1 तारीख आहे, 1 जानेवारी आहे. तर आम्ही पण आहे ना, सगळ्यांनी आहे ना रूल म्हणजे आपलं काय म्हणते त्याला, एक प्रकारचा संकल्प केले. संकल्प नवीन वर्षाच्या 1 तारखेचा. तर सगळ्यात मोठा संकल्प आमच्या दोघांचा काय आहे पम्या? आपण दोघांनी चहा सोडलाय. हम्म. चहा चहा तर पिणार काय नाही. ते पहिल्यापासून आहेच, तेच एवढं काय नाही, पण भांडायचं नाही. हा, आणि सगळ्यात महत्वाची भांडणं तर गोष्ट. होणारच 100%, कारण की थोडंफार तरी वादविवाद होत्यातच. जरी झाली तरी लगेचच रिवर्स व्हायचं. तर विषय काय आहे मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही रोज भांडतोय. तर म्हणलं चला आता 1 तारीख आहे, तर म्हणलं काहीतरी संकल्प करू जेणेकरून थोडं भांडणं कमी होतील. तर प्रयत्न करतो, आम्ही दोघं बी भांडणार नाहो. विषय असा चाललाय. आणि भांडणं कशामुळे सुरुवात होती माहिती काय? भांडणाचं मूळ कारण म्हणजे चिडवी चिडचिड, म्हणजे एखादं कुठल्या मूड मध्ये ते राहिलं आणि जरा जास्त चिडवणे, ती ती गोष्ट कमी करून जाऊ दे बाई, परत बोलता बोलता भांडण नको चालू. उगाच हे नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, हो का, आमची पिल्ली बघा. श्रवण, ऐ आज संकल्प केलेत ना आपण. काय ही दिदी बसले बघा इथं. तर प्रॉब्लेम काय झालं होते माहिती आहे का सगळं? का इकडे लिहून ठेवलं पोरांचं सांगते संकल्प. लिहून ठेवलंय, वाचून दाखव. श्रवणचा संकल्प: मम्मी पप्पांना उलट बोलायचं नाही, दीदीला समजून घ्यायचं. अरे अरे बघ असं करतोय आता. अरे अरे सगळे आपली युट्यूब फॅमिलीच आहे की. तसं नाही, तूच मला सांगितलं ना. अरे ऐक तरी, तूच सांगितलं ना तुझ्या फ्रेंडनी घरामध्ये असं लावलेत नियम हे करून म्हणून. बरं जाऊ दे, त्याला आवडत नाही तर त्याचं म्हणणं आहे की वाचू नका दाखवा, आपल्या आपल्यात ठेवा. बरं मी नॉर्मल सांगू शकतो ना वरवरचं. बरं दीदीचं सांगू का? दीदीचं सांगू. हा दीदीचं सांग, जाऊ दे. दीदीचं कसं आहे, एकटे असताना बडबड करायची नाही. ती लय बोलते, लय अशी बसली ना अशी करणार. आता मी नाही का असं करायचं, मग आपण असं करू, ला 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 लुलु. काय करते एकटं बडबड काय माहिती, ते करायचं नाही. मम्मी पप्पांना उलट बोलायचं नाही. सेमच आहे दोघांची, काय वाद नाहीये. आणि श्रवण सोबत भांडणं करायचं नाही. साईचं बी सेम तसंच आहे. मम्मीला घरात कामात मदत करायची, तसं करते पिल्लू माझं, पण जरा अलीकडे कमी करायला लागले. आणि बाहेरचं खाणं बंद. आणि गल्ला वर्षभरात साठवणे. त्यांचा गल्ला दाखवा, गल्ला दाखवा. गल्ला का इथं आहे खाली? हे काय गल्ला इथं ठेवलाय? आणि सगळ्यात आता गल्ल्याचं तर बोलू शकतोय ना. मी ह्यांना मुलांना काय म्हणलंय की तुम्ही बाहेरचं खात नका जाऊया. काय करते ती, पैसे काय करते ती मला नाही मागत, पण हिला मागते ती. आणि थोडंफार 1-2 रुपये जमले काहीतरी खाते त्याचं. मी पण काय ट्राय केलं होतं मध्ये. काय म्हणलं होतं ह्यांना, तुम्हाला दर महिन्याला 1 तारखेला मी 50-50 रुपये पॉकेट मनी देणार. त्यांना पॉकेट पण नाही त्यांच्याकडे. पण या दोघांनी काय चालू केलंय, काय तर खवटलंय, मी माझ्यातलं खर्च करतो तुला नाही मागत, माझ्यातलं खर्च करतो तुला नाही मागत. त्याच्यामुळे आता मी काय केलंय, त्यांना पैसे द्यायचेच नाही. जेव्हा खरंच वाटतील ना तेव्हा द्यायचे, आणि उरलेले पैसे तू तुझे साठवून सांगायचं. त्यांना मी काय म्हणलं, दोघांना बी, साईला आणि श्रवणला मी काय म्हणलं, त्यांना म्हणलं तुम्ही वर्षभर पैसे साठवा, गल्ला जमा करा त्यो. आणि वर्षाकाठी जर गल्ला चांगला जमला तुमचा, तर म्हणलं तुम्हाला दोघांना पण मी आहे ना फिरायला घेऊन जातो कुठेतरी लांब. अरे साहेब श्रवण ओके ना? तर असेच काय नाही रोजच्या सारखे आपले संकल्प केलेत. जे काय आता काय करणार आहे ती संकल्प काय करणार आहे मित्रांनो, मी आणि प्रमिला. सगळ्यात महत्वाचं आमच्या जरा कामामुळं किंवा थोडं घरातल्या प्रॉब्लेममुळं किंवा अदरवाईज काय असतील त्या सगळ्या गोष्टीमुळं आमचे व्हिडिओ येत नव्हते. तर आता कमीत कमी एवढा तर विचार केलाय की डेली एक तरी व्हिडिओ अपलोड करायचा. कारण की काय व्हायला, तुमचं प्रेम भरपूर भेटायले, पण आमचं काम कमी पडायला लागले. त्याच्यामुळे चाललंय असं की एक तरी किमान व्हिडिओ टाकायचा. बघू आता कितपत हे. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हिनं सांगितलं ती विषय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय केलं माहिती का, हे संकल्प काय केलेत माहिती का, सगळे वहीवर लिहिलेत मी पानावरती. तर काय करणार आहे आम्ही, एक तसला मोठा कागद आणणार आहे आपला प्रिंटेड, त्याच्यावरती मार्करने लिहायचं. आमचे काय, अरे तेच इतकी नॉर्मल, एकमेकाला भांडायचं नाही. परत नाही का बाहेर 1 महिन्यात एकदा जेवायला जायचं. जेवायला जायचं. परत आमचं नका सांगू, तुमचं सांगा म्हणते संकल्प. काय कोणत्या गोष्टी जरी भांडणं झाली तरी लगेच एकमेकाला समजून घ्यायचं. संकल्प म्हणजे काय मित्रांनो, भांडायचं, तब्येतीची काळजी घ्यायची. आणि नामदेव चव्हाण 15 किलो पर्यंत वजन कमी करणार आहे. 15 किलो वजन कमी करणार. परत
असं नाही का थोडं. होते का नाही आणि मी माझं लिहिलंय की संकल्प जरा केलेत. चिडचिड कमी करायची असं. हा, संकल्प केल्यात. सगळ्यात महत्वाचं काय आहे मित्रांनो, हे सगळे नियम काय करायचे, एका कागदावर लिहायचे आणि भिंतीला चिटकावायचे. हे सगळ्यांचेच, मग आमचे पण आणि या दोघांचे पण, म्हणजे येता जाता ते जेणेकरून बसायला रोज पाहिजे. उठल्यावर ह्यांनी म्हणलं नाही पाहिजे की पप्पा असं का आणि तसं का, आहे का नाही. बरोबर आहे. तर ही गोष्ट करायची आहे नवीन वर्षाची सुरुवात. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळेजण आणि आनंदाने राहा. तुमचं जसं 2025ला सगळ्यांनी सपोर्ट केला, अडचणीच्या काळात पण तुम्ही साथ नाही सोडली. बरेच प्रॉब्लेम झाले, बरेच काय 2025 मध्ये भरपूर काय चांगलं बी झालं, आहे की नाही. चांगले भरपूर झालं, काय वाईट चांगलं झालं, बी सुख झालं, दुःख. वाईट गोष्टी पण घडल्या. तर काय गोष्टी शिकायला भेटल्या, काय गोष्टीतून अनुभव भेटला, चांगल्या गोष्टी बी घडल्या. तुमच्या सगळ्यांची साथ इथून मागं बी होती, इथून पुढे बी अशीच राहील. आणि आपले व्हिडिओ आता हा शक्यतो आहे ना भांडणं कमी करायचा प्रयत्न करेल. कारण काय होते माहिती आहे का, बरेच ताई पण कमेंट करायला लागले की तुम्ही लय भांडताय, तुम्ही लय भांडताय. तर काय होतं, काय काय वेळा सिच्युएशन अशी होती ना की आमच्या दोघांच्या हातात काय राहत नाही, भांडणं होऊन जातेच. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं आम्ही भांडणं नाही करणार आता. आणि रेग्युलर आपले ब्लॉग आहे ना येत राहतील, है हो ना. हो. तर परत एकदा नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला बाय बाय, हे पोरा बाय. बाय 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 बाय.